अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून सीबीआयने त्यांना अटक केली आहे। राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात एंजिओप्लास्टी करण्यात आली। 10 सप्टेंबरला त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं। वंदे भारतच्या धर्तीवर भारतातील पहिल्या स्वदेशी हायस्पीड ट्रेन वंदे मेट्रोची प्रतीक्षा संपणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 16 सप्टेंबर रोजी भुज ते अहमदाबाद दरम्यान या प्रस्तावित ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे। अजित डोभाल यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची भेट घेतली। युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळते। यावेळी त्यांनी वादावर कसा तोडगा निघू शकतो यासंदर्भात चर्चा केल्याचं कळतंय। भारतातून रिकामे कंटेनर चीनकडे पाठवले जात आहेत, त्यामुळे भारतात कंटेनरचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। जागतिक स्तरावर मागणीमध्ये घट निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतावर देखील होणार असून भारताच्या निर्यातीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घट होण्याची शक्यता आहे। भारतीय हवाई दलाचा तरंग शक्ती नामक सराव सुरू आहे। या सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात 28 देशांनी सहभाग घेतलाय। अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 7 देश आपल्या अत्याधुनिक विमानांसह इथे सहभागी झाले। जम्मू काश्मीरच्या उधमपूर कठुआ इथे घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावला। यामध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नदीकिनारी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। राजस्थानच्या बाडमेरमध्ये पुरात सेल्फी घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय। नदीमध्ये उतरलेल्या तिघांपैकी 2 जणांचा बुडून मृत्यू झाला। बचाव पथकाने 4 तासानंतर शोध घेतल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले। संभलमध्ये मुसळधार पावसामुळे एका इमारतीची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सुदैवानं भिंत कोसळण्याच्या वेळी खाली असलेल्या कारमध्ये कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। चीनमधून येणारा खराब आणि विषारी लसूण पुन्हा एकदा भारतासह अनेक देशांमध्ये पसरतोय। हा लसूण लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करतोय आणि देशी लसणाच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत चीननं गुपचूप आपला विषारी लसूण भारतीय बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे। उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये जंगली हत्तींनी धुडगूस घातलाय। हा जंगली हत्तींचा कळप थेट रस्त्यावर आल्यानं एकच गोंधळ उडाला। अचानक रस्त्यावर आलेले हे हत्ती पाहून रस्त्यानं जाणारी वाहनं थांबली होती। रीलच्या नादात आजकाल तरुणाई कोणत्याही थराला जाऊ लागले। एक तरुण रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या इंजिनाला दुचाकीनं खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतोय आणि हा व्हायरल व्हिडिओ देवबंद रुडकी इथला आहे। या प्रकरणी आरपीएफनं तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय। मध्य प्रदेशातील खंडवा इथे क्लिनिकमध्ये डॉक्टरला मारहाण केली। डॉक्टरनं उपचार करताना विनयभंग केल्याचा आरोप करत त्याला मारहाण करण्यात आली। हा आरोप बिनबुडाचा असल्याचं डॉक्टरनं सांगत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये एक ज्वेलरी शॉप लुटण्यात आलेला आहे। भर दिवसा या ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा टाकण्यात आला। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात येते। नवी दिल्लीतल्या मयूर विहार भागातील कोंडली इथून 26 बाल कामगारांची सुटका करण्यात आलेली आहे। एका शिलाई मशीन आणि मिठाईच्या फॅक्टरीमध्ये या मुलांना राबवण्यात येत होतं। या सर्वांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलंय। गुजरातच्या अहमदाबादमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं 1 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेला आहे। कारच्या स्पेअर व्हीलमध्ये लपवून ही ड्रग्ज तस्करी सुरू होती। आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 1 कोटी इतकी आहे। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। धरणात सध्या 77% जलसाठा जमा झालाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता 1275 क्युसेक करण्यात येत होतं, त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। गोंदियामध्ये 9 आणि 10 सप्टेंबरला अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान झालं होतं। या अतिवृष्टीमुळे अनेकांचं स्थलांतरण करण्यात आलं होतं, मात्र आता हळूहळू गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर येते। राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसतोय। मागील काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला होता, मात्र पुढील 2 दिवसात कुठेही पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। शेगाव शहराला अहमदनगर पालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र हा पाणी पुरवठा दर 10 दिवसानंतर होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।
सध्या बाजारात बिजली शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू, अमेरिकन काफरी वाणाचा झेंडू या सर्व फुलांना चांगला दर मिळताना दिसतोय। अमेरिकन काफरी झेंडूला सध्या 200 रुपये किलोप्रमाणे दर मिळतोय, तर शेवंतीला 140 रुपये ते 240 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय। सध्या टोमॅटोची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटोला दर मिळतोय। राज्यात 50,684 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती आणि ज्यात सर्वाधिक आवक कळवण इथे 21,400 क्विंटल इतकी झालेली आहे। कळवण इथे कमीत कमी 1,000 रुपये ते 3,700 रुपये सर्वसाधारण दर मिळालाय। नागपूरमधील ऑडी कार अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। ऑडीचा कार चालक अर्जुन हावरेनं घेतलेलं मद्य हे अधिक नसून प्रमाणात घेतलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे। अर्जुन हावरेच्या ब्लड रिपोर्टमधून हा खुलासा झालाय। बलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। त्यानुसार शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून भरती होणाऱ्यांसाठी पोलिसांचा दाखला बंधनकारक करण्यात आलाय। पुणेकरांना घराजवळच मतदान करण्याची संधी मिळणार आहे। विधानसभेसाठी 117 सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणं हे या मंडळाचं उद्दिष्ट आहे। मागील महिन्यात सुरू केलेल्या म्हाडा लॉटरीसाठी 68,000हून अधिक अर्ज आलेले आहेत। या योजनेअंतर्गत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांपर्यंतची 2,000हून अधिक घरं नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। किरकोळ किमतींवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ होऊन ती 3.65% नोंदवली गेलेली आहे। महागाईच्या दरात वाढ झाली असली तरी सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या 4% लक्ष्यापेक्षा महागाई दर कमी राहिलाय। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय। या पुलावरून सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरू राहील। राज्यात विविध आजारांनी वर्षभरात 68 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये स्वाईन फ्लूनं सर्वाधिक 39 तर डेंग्यूनं 17 जणांचा मृत्यू झालाय। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे। अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। अप आणि डाऊन मार्गावर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील। गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मध्य रेल्वे 14 अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे। त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। प्रवाशांनी या गणपती उत्सव विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल ताशा पथकांची संख्या असणार आहे त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे। 5 दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय। मध्यरात्री सर्व रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली होती। मात्र कोकण रेल्वेनं गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी खेड ते पनवेल या विशेष 6 स्पेशल ट्रेन सोडल्यामुळे गर्दी नियंत्रणात आल्याचं दिसलं। गोंदियात पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या निमित्तानं रूट मार्च काढण्यात आला। यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक हे सुद्धा या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। तर सर्व नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरे करावे असं आवाहन करण्यात आलं। भुसावळमध्ये जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्यानं संविधान आर्मीच्या वतीनं खड्ड्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। यावेळी त्यांनी खड्ड्यांचं पूजन करत श्रद्धांजली अर्पण करत सरकारचा निषेध केला। अमरावती जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मेळघाटातील जांभली आर या गावात 21 दिवसात 10 नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होऊन 4 जणांचा मृत्यू झालाय। मात्र आरोग्य यंत्रणा आणि शासनानं या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय। जळगावात क्रीडा संकुलातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी केलाय। कंत्राटदाराकडून किमान वेतन कायद्याला तिलांजली देत कर बुडवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीबाबत आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय होऊन 2 वर्ष होऊन देखील तो अंमलात न आणल्यानं या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय। या आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावानं अंमलबजावणी न केल्यास मोटार वाहन विभागातील कर्मचारी येत्या 24 सप्टेंबरपासून संप करणार आहेत।
गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणी दरम्यान रील बनवत होते आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओनंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्यात। यावर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील पडोळेंचे कान टोचले। कृष्णा नदीच्या प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगली मिरज कुपवाड महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे। नदीमध्ये सोडण्यात येणारं सांडपाणी तातडीनं रोखण्याची सूचना मंडळानं केली आहे। सांगली जिल्ह्यात 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी आजाराचा शिरकाव झालाय। मिरज, कवठे महाकाळ आणि वाळवासह जत तालुक्यातील जनावरं लंपीनं बाधित झाली आहेत। आजाराचा संसर्ग झपाट्यानं पसरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बुलढाण्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जनपरिवर्तन संकल्प यात्रेची सुरुवात झालेली आहे। यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन काँग्रेस नेते स्थानिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। शरद पवार गटाचे ज्ञानेश महाराव यांनी देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाले आहे। भाजपनं जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिराजवळ निषेध आंदोलन केलं। आमदार संजय सावकारे आणि वारकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला। यावेळी शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळणार आहे। यासाठी फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आहे। फेरीवाला क्षेत्र घोषित केल्यानंतर जागेचं तातडीनं वाटप करण्यात येणार आहे। 10वी नंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। शालेय शिक्षणानंतर कमी कालावधीत तंत्र शिक्षणातील डिप्लोमा हा रोजगारक्षम बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतोय। यावर्षी 95,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या सेक्टर 6 मधील क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या 850 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी आता आहे त्या जागेवर नव्या 3 इमारती बांधल्या जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हे काम केलं जाणार असून या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। ठाणेकरांनी मालमत्ता कर 15 दिवसांमध्ये भरल्यास कराच्या रकमेत 10% जाहीर केलेल्या सवलतीचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला झालाय। सवलतीचा कालावधी 10 दिवसांवरून 15 दिवस केल्यानं तब्बल 40 कोटींची वसुली झाल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे। नवी मुंबई विमानतळ कंपनीनं सोसायट्यांना कागदपत्रांसाठी नोटीस बजावली आहे। नेरूळ परिसरातील काही सोसायट्यांना 15 दिवसात विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ते NMIAL कडे सादर करण्यास सांगितलंय। त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि संताप आहे। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते। मागील 2 वर्षांपूर्वी 0.33% पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं। त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण 0.99% होतं। आता हे प्रमाण 0.46%वर पोहोचलंय। राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी 2ची तब्बल 250 पदं रिक्त आहेत। तुरुंगाधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचं वास्तव समोर आलंय। पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्यानं टेम्पो ट्रॅव्हलर पेटवून दिली। या आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे। हातात कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हलरवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आणि या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे। उल्हासनगरमधील एका नामांकित शाळेतील पीटी शिक्षकानं 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी हिलाईन पोलिसांनी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे। घरगुती गणपती मूर्तीचं विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची दुर्दैवी घटना पवन मावळातील कडधे या गावात घडली आहे। वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाचा पाण्यात शोध घेण्याचं काम सुरू आहे। संजय शिर्के असं या वडिलांचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकअपमध्ये 4 गायी कोंबून त्यांना कत्तलीसाठी नेत असताना अजिंठा पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी गायी खरेदी करणाऱ्यासह वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीमध्ये घरकुल विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। 7,000ची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे। अमरनाथच्या मोरिवली MIDC परिसरात कंपन्यांमधून वायू गळती झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतोय। या गळतीमुळे परिसरातील अनेक भागात सगळीकडे धूर पसरला होता। वनराज आंदेकर खून प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर खुनाचा कट रचणं आणि खून करण्याकरता पिस्टल आणण्याकरता पैसे पुरवणं असे आरोप ठेवण्यात आले। पुण्यात एका बसला भीषण आग लागली। ऐन वर्दळीच्या वेळेस या बसला आग लागली। सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोला पातूर रोडवरील नांदखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला।